मराठी, ते धडक ते धडक। नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव। तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा। आपल्या त्वचेवरील तीळ, मस्सा, चामखीळ काढून टाका केवळ 1 मिनिटात आणि अगदी कमी खर्चात। विट्यातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती, रक्तस्राव नाही, वेदना नाही, जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही। पत्ता बंडगर मुळव्याध हॉस्पिटल, एसटी स्टँडच्या बाजूला, सावरकर नगर, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। कवठेमहांकाळ येथे आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून डॉक्टरांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकलाय। कवठेमहांकाळ येथील गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर दरोडा टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। काल रविवारी रात्री म्हेत्रे डॉक्टरांच्या घरावर एका महिलेसह अज्ञात चौघांनी हा दरोडा टाकलाय। या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे। उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोळे आणि पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी याबाबत यंत्रणा सज्ज केली आहे। कवठेमहांकाळ येथील गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर काल रविवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक दरोड्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे। झुरेवाडी रस्त्यावर असणाऱ्या गुरुकृपा हॉस्पिटलच्या वरती असलेल्या म्हेत्रे यांच्या घरी काल रात्री 11:30च्या सुमारास दरोडेखोरांनी प्रवेश केला। 3 पुरुष आणि 1 महिलेच्या टोळीने आयकर विभागाचा छापा असल्याचे भासवत डॉक्टर म्हेत्रे यांच्या घराची झडती सुरू केली। यावेळी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन या दरोडेखोरांनी पलायन केले। या खळबळजनक प्रकारात लाखो रुपयांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने देखील या दरोडेखोरांनी लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे। या खळबळजनक प्रकाराची माहिती मिळताच कवठेमहांकाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने तातडीने डॉक्टर म्हेत्रे यांच्या घरी जाऊन या संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली। तर सांगली येथील गुन्हे अन्वेषण विभागाने देखील घटनास्थळी धाव घेऊन याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली। त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे। एकूणच बनावट अधिकाऱ्यांचा वेश परिधान करून डॉक्टरांच्या घरावर छापा टाकून छाप्याच्या नावाखाली झडती घेऊन फिल्मी स्टाईल दरोड्यामुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। जिओ मराठी, ते धडक